मी मेल्यानंतर माझ्या पश्चात माझ्या बायकोचा कोण सांभाळ करेल, तिची कोण काळजी घेईल, या विचाराने, या चिंतेने बँगलोरमधील एक माजी इस्रो कर्मचारी यांनी आपल्या पत्नीचा खून केला आहे. पोलीस म्हणतात की त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती म्हणून त्यांनी असं केलं आहे. पण मला वाटतं या गोष्टीला कारणीभूत त्यांची मुलं आहेत. इस्रो कर्मचारी होते ते, आणि असं नव्हतं की त्यांच्याकडे पैसा नव्हता किंवा खूप गरिबी होती. मग का केलं असावं? कारण केवळ पैसा असणं, संपत्ती असणं हे महत्त्वाचं नाही. त्यांनी आपल्या मुलांना मोठं केलं, शिक्षण दिलं, आपल्या पायावर उभं केलं, आणि तीच मुले त्यांना सोडून परदेशात गेली. या एकांतामुळे म्हणा किंवा आपली मुले आपल्यापासून दूर गेली आहेत या विचाराने म्हणा, विचार करून करून, चिंता करून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली होती असं मला वाटतं. आणि त्यांची मुलगी ही अमेरिकेत राहते. आता या घटनेबद्दल पोलिसांनी तिला कळवलं आहे. पण हे आपल्या देशामध्ये खूप कॉमन झालं आहे की मुलं आपल्या आईवडिलांना सोडून पैसा कमवण्यासाठी नोकरीच्या शोधात परदेशात जातात आणि आपल्या आईवडिलांना विसरतात. इकडे आईवडील आपल्या मुलांच्या विरहाने काळजी करून करून त्यांची आठवण काढून झुरत असतात. त्यामुळे मित्रांनो, परदेशातील नोकरी तुम्हाला कधीही मिळेल, तुम्ही खूप पैसा कमवाल, पण आईवडील कधीच मिळणार नाहीत. आज त्यांची मुलगी अमेरिकेत राहते, खूप पैसा कमवते, पण तिला आता तिची आई कधीच परत मिळणार नाही. म्हणून म्हणतो, आईवडिलांची कदर करा, कारण त्यांच्यामुळेच आपण या जगात आलो आहोत. त्यांचा आशीर्वाद असेल तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे होऊ शकतो.